नमस्कार. माझं नाव ऋषिकेश सोनईकर आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे आजीची सेन्सॉरशिप. आजी गोष्टी सांगायची कृष्णाच्या रामाच्या, पण तिने पडवीतून घरात कधी येऊच दिले नाहीत त्या गोष्टींमधले पेंद्या शबरी, अगदी गोष्टीतसुद्धा. आजी गोष्टी सांगायची पर्यांच्या राजपुत्रांच्या, पण पर्या कधीच साखळदंडांना सामोऱ्या नाहीत गेल्या, की राजपुत्रही कधी घरदार सोडून सिद्धार्थ झाले नाहीत गोष्टींमध्ये. आजी गोष्टी सांगायची काठोकाठ भरलेल्या विहिरी, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांच्या आणि कॅलेंडर न बघता महिना सांगता येईल इतक्या शिस्तशीर ऋतुचक्राच्या. पण त्याच्या गोष्टीतून कळलंच नाही कधी आणि कशी ओसाड झाली या नद्या विहिरींच्या कुशीतली गावं आणि रोडावली दूधच येत नसलेल्या गाईच्या पाडसागत. आजी गोष्टी सांगायची आजोबांनी अमावस्येच्या रात्री रानात कुऱ्हाडीनं मारलेल्या लांडग्याच्या, पण तिच्या गोष्टीत कधीच आला नाही आजोबांमधला लांडगा आणि त्यानं काळे निळे केलेले सांधे, शरीराचे आणि नात्यांचेही. एवढी क्रूर सेन्सॉरशिप कुठून शिकली असावी आजी? धन्यवाद.